एक पाऊल इथेच थांबणार आहे, पण तरी सुद्धा मला त्याआधी संजू बाबाला विचारायचंय, कसं वाटलं आज तुला इथे येऊन? खरंच खूप बरं वाटलं. एवढे टॅलेंट इथे येतात, आपला परफॉर्मन्स करतात बघून कुठेतरी वाटतं की खूप आपण लहान आहोत. खूप बरं वाटलं. काही स्वतःलाही शिकायला मिळालं. त्यामुळे तुमचे आभार जजेसचे, तुमच्या अख्ख्या टीमचे. वा वा. तसंच आता ग बया हा सिनेमा चालूच आहे, तर तसाच जसा इथे प्रतिसाद देतात तसा प्रेक्षकांना आवाहन करतो की तिथेही तसाच प्रतिसाद द्या. मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ग बया जरूर बघायला या. गंमत जम्मत झाली, परफॉर्मन्सेस झाले. 7 स्पर्धक संघ, त्यापैकी 1 स्पर्धक संघ इथेच थांबणार. बाकीचे 6 पुढच्या भागात जाणार. त्यातूनही 1 एलिमिनेशन होणार आणि फक्त 5 स्पर्धक संघ जातील महाअंतिम फेरीमध्ये, जिथे बीडचे राजू बाबा शेख आधीच जाऊन बसलेले आहेत, वाट पाहतायत आशीर्वाद देण्यासाठी. मकरंद सरांनी सर्वांनाच 10-10 पदकं दिली पैकीच्या पैकी, पण मुग्धानी किती पदकं दिली त्यांची बेरीज आता मी सांगतो. शाहीर देवानंद माळी आणि त्यांचे सहकारी सांगली यांना मुग्धाने सुद्धा 10 पदकं दिलेली आहेत. त्यामुळे ते पुढच्या भागात गेलेले आहेत. त्यांचं पाऊल अर्थात पुढे पडलेलं आहे. मिहीर खेडेकर आणि त्यांचे सहकारी मुंबई. मकरंद सरांनी 10 पदकं दिली, मुग्धाने सुद्धा 10 पदकं दिलेली आहेत. त्यांचं पाऊल पुढे पडलेलं आहे. पार्लेकर्स मुंबई यांना मकरंद सरांनी 10 पदकं दिली, मुग्धाने 10च पदकं दिली. त्यांचंही पाऊल पुढे पडलेलं आहे. सोहम गोराणे आळंदी पुणे या आमच्या जादूगाराला मकरंद सरांनी 10 पदकं आणि अर्थात मुग्धाने सुद्धा 10 पदकं दिलेली आहेत. त्याचंही पाऊल पुढे पडलेलं आहे. ऋतुराज शिरोडकर नावाच्या एका आगळ्या वेगळ्या भूताला मकरंद सरांनी 10 पदकं दिली. मुग्धाला खरं तर जास्त द्यावीशी वाटत होती, पण पदकं तेवढीच आहे, त्यामुळे तिनेही 10च दिलेली आहेत आणि त्याचंही पाऊल पुढे पडलेलं आहे. याचा अर्थ असा, शिवाजी चौक कला, जुचंद्र ठाणे आणि निरंजन भाकरे यांच्यापैकी 1 पाऊल इथेच थांबणार. निरंजन भाकरे आणि त्यांचे सहकारी यांना मकरंद सरांनी 10 पदकं दिली. शिवाजी चौक कला, जुचंद्र ठाणे यांनाही 10-10 पदकं दिली. मुग्धाने मात्र 10 पदकं एकाच ग्रुपला दिलेली आहे आणि दुसऱ्या ग्रुपला दिलेली आहेत 9 पदकं. म्हणजे एका पदकाच्या फरकाने 1 स्पर्धक संघ त्यांचं पाऊल पुढे पडलेलं आहे. आणि ज्यांचं पाऊल पुढे पडलेलं आहे त्यांचं नाव आहे शिवाजी चौक कला, जुचंद्र ठाणे. काय करणार, प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असेल की आता ग बया काय होणार, नाही का? पण जे होईल ते स्वीकारावं तर लागेलच, कारण अगर एंट्री आहे तो एक्झिट भी आहे मेरे भाई. भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. एकमेकांवर प्रेम करा आणि पाहायला विसरू नका तुमचा महाराष्ट्राचा एकमेव लाडका कार्यक्रम केसरी सोबत मराठी पाऊल पडते.